नमस्कार, मी अर्चना आरते आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मज्जा पिंकच्या द ग्रेट भारतीय किचनमध्ये। हे फक्त किचन नाही, ही आहे आपली परंपरा, आपली चव, आपली ओळख। आमच्या घरी एक रिच्युअल होतं, संध्याकाळी चहा, बिस्किट आणि बॅकग्राऊंडमध्ये बाबांचा चेस। बाबा म्हणायचे लाईफ हे चेस सारखं आहे, मूळ चुकीचा तर गेम ओव्हर। आणि आईच्या दृष्टीने लाईफ म्हणजे किचन, मीठ कमी तर सगळं ओव्हर। तर तुम्हाला माहिती आहे का, सँडविचचा जन्मही एक हट्टी व्यक्तीमुळे झाला। एक माणूस होता, तो कार्ड्स खेळण्यामध्ये इतका बिझी होता की त्याला प्लेट धरायला वेळ नाही। त्याने सांगितलं, एक काम करा, चिकनचा एक पीस घ्या आणि तो ब्रेडमध्ये ठेवा, जेवणही होईल आणि खेळही होईल। तेव्हापासून सँडविचचा जन्म झाला। बिझी लोकांचा मित्र आणि मल्टीटास्किंगचा किंग। पण माझ्यासाठी सँडविच म्हणजे कम्फर्ट, सोपी रेसिपी पण टेस्टला फुल पॉवरफुल। कधी स्कूल टिफिन मध्ये, कधी एक्झाम टेन्शन मध्ये, मिडनाईट स्नॅक्स मध्ये, कधी पिकनिक बॅग मध्ये। आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत असं सँडविच जे दिसायला रॉयल आणि खायला मस्त चीजी। चेकमेट सँडविच बनवायला लागणारं साहित्य आहे ब्राऊन ब्रेड, व्हाईट ब्रेड, चीज, मीठ, त्याच्यानंतर फ्रेश क्रीम, काळा मिरी पावडर आणि बटर। तर आता सुरुवात करायची। आता सुरू करूया। सुरुवातीला आपण हे जे ब्रेड घेतले ह्याच्या कडा काढायच्यात। सुरी घेऊया। तुम्ही मल्टीव्हिटॅमिन ब्रेड घेऊ शकता। मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलाय, पण कलर दोन्ही ब्रेडचे वेगळे वेगळे पाहिजे, एक व्हाईट आणि एक ब्राऊन, कारण आपण हा करतोय चेकमेट सँडविच। थोडासा ट्विस्ट आहे, मस्त वाटतं। तुम्हाला पण असं वाटत असेल की बापरे, ही डिझाईन झाली तरी कशी, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी ना ट्रिक असते, ती केल्यावर आपल्या रेसिपी नेहमीच छान होतात। त्याचप्रमाणे आपण पांढरा ब्रेड आहे तो पण करून घेऊया नॉर्मल। आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये मोठी साईज हवी असेल, म्हणजे आपण जो सँडविच ब्रेड वापरतो तो जरी तुम्ही घेतला तरीही चालणार आहे, पण तो पण वेगवेगळ्या कलरमध्ये घ्यायचा। आता आपण स्टफिंग करून घेऊया। इथे मी फ्रेश क्रीम वापरते आहे, तुम्हाला नुसतं मियोनीज वापरलं तरीही चालणार आहे, तुमच्यावरती आहे। त्याच्यानंतर बटर, थोडीशी काळी मिरी पावडर, आता आपण चीज किसून घेऊया। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बटर पण आहे, चीज पण आहे, तर नावाला थोडंसं तुम्ही मीठ घाला। कोणाला कमी मीठ खायची सवय असेल तर नाही घातलं तरीही चालणार आहे, पण हे सँडविचनं खूप छान लागतं। आणि अशी म्हणजे तुम्हाला हे सँडविच केल्यावर ना घरचे लोक विचारणार किंवा पाहुणे आले असेल, अरे बापरे, हे कसं काय केलं तुम्ही। आता चीज किसून झालेलं आहे, ह्यात थोडंसं मीठ, जास्त मी नाही घालणार आहे, अगदी 2 पिंच घातलेले आहेत। आता आपण हे मिक्स करूया। आणि मी तुम्हाला असं सांगते की आपली घरची जी मलाई असते, आपण साय काढून ठेवतो, ती तुम्ही घातली तरी चालणार आहे, किंवा आपण केक डेकोरेशनला जे व्हिप क्रीम वापरतो ते घातलं तरी चालणार आहे, पण मी मियोनीज नाही वापरत। तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरलं तरीही चालतं। आता हे छान बटर वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे ब्रेडला लावायचं आहे। अगदी सोपी आणि मस्त रेसिपी आहे। आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपल्या घरात हे सगळे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात, म्हणजे अगदी तुम्ही ऑफिसमधनं येणार असाल आणि तुमच्या मुलांना जरी तुम्ही सांगितलं की आपण आज हा सँडविचचा प्रोग्राम करूया, तरी पण मुलं आरामात, आणि अगदी आजकाल मुलं माहिती आहे तुम्हाला अभ्यास कमी, पण हे असं करायला सांगितलं की लगेच तयार असतात। आपण गॅस पण नाही वापरत आहे, म्हणजे ते पण टेन्शन नाही आहे की मुलांना आपण सांगितलं हे बनवा रे, पण गॅस नाही आहे। त्यामुळे मस्त सुटसुटीत अशा मस्त विदाऊट गॅसच्या रेसिपीज आपण करणार आहोत आणि तुम्ही बघत राहायचं आहे। आता हे मिक्स झालेलं आहे। तर इकडे एक असं लक्षात ठेवायचं की जर ब्राऊन ब्रेड वरती घेतला तर तुमचा व्हाईट ब्रेड हा खाली गेला पाहिजे कंपल्सरी। तर आता मी इथे ब्राऊन ब्रेड वरती घेते आधी। त्याच्यावर आता व्हाईट ब्रेड,
पुन्हा ब्राऊन ब्रेड. आणि जर तुम्ही पार्टीसाठी वगैरे हे करणार असाल तर करून ठेवा. आणि सेम ओला फडका करायचा आणि त्याच्यामध्ये हे सँडविच बांधून ठेवायचं आहे आणि मगच कट करायचं आहे. आता हे सगळे झालेले आहेत आपल्या लेयर्स करून. आता आपण हा वरचा जो ब्रेड आहे सगळ्यात लास्ट तो लावतोय. आणि आता सुरी घ्यायची हातात आणि ह्याला छान अशी मस्त धारवाली सुरी लागणार आहे तुम्हाला. आणि आता आपल्याला ह्याचे 3 पार्टिशन्स करायचे आहेत. हा एक, हा 2 आणि आता ह्या साईडला सुद्धा आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. म्हणजे बघा की खाली ब्राऊन ब्रेड आहे आणि वरती व्हाईट ब्रेड आला पाहिजे. आणि मग हा जो मधला पोर्शन आहे तो आपण असा पलटी करायचा आहे. आणि साईडला आपण बटर लावलेलं होतं इथेही लावून घेऊया. आणि हे असं झालं की हा असा फिरवून घ्यायचा आणि मग आता पुन्हा कट करा. म्हणजे बघा इथे व्हाईट आहे, इथे ब्राऊन आहे आणि इथे व्हाईट आहे. आता हा कट करायचा. म्हणजे हा असा चेकमेट सँडविच तुमचा तयार होतो. तर अशा प्रकारे आपण कट करून घेतलंय आणि आपला चेकमेट सँडविच हा रेडी आहे. आपला आवडता विषय म्हणजे प्लेटिंग. ते इथे मी वाटीमध्ये काय केलं माहिती आहे, फ्रेश क्रीम घेतले, थोडं चिली फ्लेक्स घेतले आणि थोडासा सॉस घातलेला आहे. खूप छान लागतं, तुम्ही करून बघा. आणि आता हे कट केलेलं आपण मस्तपैकी इकडे सँडविच ठेवूया. आणि मस्तपैकी सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर म्हणतो ना आपण, कोथिंबीर आपला अख्खा पदार्थ आहे ना ती हसवते. तर तयार आहे आपलं चेकमेट सँडविच, झटपट आणि नो गॅस. स्वयंपाक म्हणजे रेसिपी नाही, ती एक आठवण, परंपरा आणि प्रेम आहे. द ग्रेट भारतीय किचन विथ अर्चना. ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते. मी अर्चना आरते घेते तुमचा निरोप. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. द ग्रेट भारतीय किचन आणि मज्जा पिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.